जर का तुमचं वजन कोणत्याही कारणाशिवाय वाढत राहते, पिरियड्स इरेग्युलर येतात, पिरियड्स डिले होतात आणि जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा भरपूर हेवी ब्लिडिंग होते किंवा चेहऱ्यावरती केस येतात, इतरत्र काखेत म्हणा, जिथं फोल्ड आहेत स्किनचे तिथली त्वचा काळवंडलेली आहे, त्वचा राठ झाली आहे आणि प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असून पण प्रेग्नन्सी राहत नाही, इनफर्टिलिटीचे लक्षणं दिसत आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आत्ता जी काही लक्षणं मी तुम्हाला सांगितली ती PCOD किंवा PCOS याच्या अंडर येतात. जर तुम्हाला खरंच प्रॉपर ट्रीटमेंट आयुर्वेदाची घ्यायची असेल तर आयुर्वेद हे नुसकेबाजी नाही, कुठलं तरी एक शेवग्याचं पाण्याचं रोजच्या रोज चूर्ण प्या आणि त्याच्याने सगळे आजार बरे होतील असं नाही आहे. ते एक प्रॉपर शास्त्र आहे. प्रत्येक व्यक्तीचा प्रॉपर व्यवस्थित अभ्यास करून त्याच्या गरजेनुसार प्लॅन केला जातो आहे आणि तो जर व्यवस्थित एक्झिक्यूट केला तरच त्या पेशंटला बरं वाटते. आणि आयुर्वेदाच्या नावाखाली कोणी पण काय पण जे देत असेल ते घेऊन तुम्हाला मॅजिकल काहीतरी होईल असं कधीही होणार नाही. म्हणजे नॉर्मली ओव्हरीज जे काही फंक्शन करतात त्याच्यामध्ये जो बिघाड झाल्यामुळं ओव्हरीजमध्ये सूज येते, तिकडं गाठी निर्माण होतात आणि ओव्युलेशन डिले होते किंवा बऱ्याचदा अनओव्युलेटरी सायकल्स होतात. म्हणजे जे काय अंड तयार होण्याची प्रोसेस आहे नॅचरली अंडाशयामध्ये ती व्यवस्थित न झाल्यामुळं होणारा जो केमिकल इम्बॅलन्स आहे आणि त्याच्यामुळं होणारा शरीरावर परिणाम याच्यामुळंच PCOD किंवा PCOS हे आजार निर्माण होतात. नॉर्मली याची सुरुवात होती जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे विशेषतः कॉलेजला जाणाऱ्या मुली ज्या भरपूर अभ्यासासाठी एका जागेने बसतात किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करत नाहीत, खाण्यामध्ये त्यांच्या पिझ्झा बर्गरसारख्या गोष्टी जास्ती असतात, फास्ट फूड जास्त खातात, रात्री विनाकारण जागरणं करतात किंवा दिनचर्या त्यांची प्रॉपर नाही, सकाळी लवकर उठत नाहीत किंवा दिवसा झोपून रात्री जागरण करतात. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींनी जे काय शरीरामध्ये बिघाड होतात आणि त्याचा परिणाम म्हणून कफाला जे काय कफाची नॉर्मल जी लक्षणं आहेत ती दिसत नाहीत आणि कफमध्ये बिघाड होतो आहे आणि मेदसंचिती व्हायला लागते. त्यामुळं सगळ्यात पहिलं लक्षण याच्यामध्ये वजन वाढणं हे असते. नॉर्मली जे काय आपल्या शरीरामध्ये भरपूर वाहिन्या असतात, स्त्रोतसं त्याला म्हणतात आयुर्वेदात, ते ब्लॉक करायला हे कारण असते कफ. आणि मग मेददृष्टी आणि कफदृष्टी ह्या दोन्ही गोष्टी मिळून प्रमेहासारखा जो काही शरीरामध्ये कंडिशन तयार होते, चिखलासारखं थोडक्यात शरीरात होते आणि सगळे धातू मग शिथिल व्हायला लागतात. म्हणजे जर वजन वाढलं तरी पण मसलमधली स्ट्रेंथ कमी होते, लोंबल्यासारखे अवयव वाटायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग ह्या आर्तव स्रोतदृष्टी असं होतं आहे. म्हणजे जे काय फर्टिलिटीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, युटरस म्हणा, ओव्हरीज म्हणा, हे आपलं प्रॉपर काम करायचं बंद करतात. तर याच्यामध्ये बऱ्याचदा ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट जी असते ती हार्मोनल करेक्शन केलं जाते आणि लाईफस्टाईलमध्ये त्यांना चेंजेस सांगितले जातात. पण आयुर्वेदामध्ये याचा वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे स्त्रोतरोध कमी करण्यासाठी जो कफ वाढला आहे त्याच्यावरती शोधन करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो आहे. शोधन हे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करतो आहे. पंचकर्म जे आयुर्वेदाचं बलस्थान आहे त्याच्यामध्ये शरीरात जे काही खराब साठलं आहे ते बाहेर काढून टाकणं. मग त्याच्यामध्ये 50-60% काम तेव्हाच होतं आहे. म्हणजे वमन जेव्हा आपण करवतो एखाद्या पेशंटचं तेव्हा त्याला 3-4 दिवस तूप प्यायला देतो आहे, तेल लावतो आहे, वाफ देतो आहे, मग तो कफ सगळा पातळ होतो आहे आणि मग वैद्याच्या देखरेखीखाली आपण 1 दिवस त्याला उलट्या करवतो आहे. हे केल्यानंतर पेशंटला त्याच वेळी हलकं वाटायला लागतं आहे. म्हणजे अशा भरपूर केसेस होऊन गेल्यात आत्तापर्यंत की ज्यांना वमनानंतर पिरियड्स रेग्युलर यायला लागले. इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या स्टॉप करून वमन केलं गेलं आणि मग त्याच्यामध्ये इतर पण जे आजार आहेत, डायबिटीजमध्ये म्हणा किंवा थायरॉईडच्या वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वमनाचा चांगला रोल बघायला मिळतो आहे. दुसरं असते विरेचन. विरेचनामध्ये तूप प्यायला देतात, परत स्नेहस्वेदन केलं जाते, तेल लावलं जाते, शेकलं जाते आणि वाताचं अनुलोमन म्हणजे जे काही युटरस आहे ते अपानवायूच्या क्षेत्रात आहे आणि त्याचं जे नॉर्मल फंक्शनिंग होण्यासाठी वात हा प्रॉपर काम केला पाहिजे, त्याच्यासाठी विरेचन दिलं जाते. आणि तिसरं पंचकर्म जे आपण करतो आहे त्याच्यामध्ये बस्तीचा उल्लेख आहे. बस्ती म्हणजे परत अपानावरतीच काम करणार असते आणि याच्यामध्ये आपण पूर्ण अंगाला तेल लावतो आहे, वाफ देतो आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे निरूह बस्ती वापरतो आहे.
काड्याची बस्ती असतात, तेलाची बस्ती असतात. हे जे काही आपण करणार ते प्रत्येक व्यक्तिपरत्वे त्यामध्ये चेंजेस होतात. म्हणजे वमनच करण्यासाठी प्रत्येक पेशंटला आपण त्याच्या प्रकृतीनुसार, त्याचे जे काही कारणं आहेत त्याच्यानुसार वेगवेगळी औषधं वापरतोय आणि ते जे कॉम्बिनेशन्स होत असते ते वेगवेगळं असते. त्यामुळं एकच औषध सगळ्या PCODच्या किंवा PCOSच्या पेशंटला लागू पडते आणि मग ते तुम्ही गोळी खाताय आणि त्याच्याने तुम्हाला काहीतरी मॅजिकल रिझल्ट मिळेल आणि पूर्णपणे ते लक्षणं कमी होतील असं अजिबात होत नाही. त्यामुळं जर तुम्हाला त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायची असेल, आयुर्वेदानुसार प्रॉपर तुम्हाला बरं व्हायचं असेल, तर तुमच्या जवळच्या वैद्याला जाऊन भेटा. ते तुमचं प्रकृती परीक्षण करतील, तुमचं सगळं केस टेकिंग करतील आणि त्याच्या अनुसार कोणतं कर्म करायचं आहे, त्याच्यामध्ये काय काय वापरायचं आहे, हे तुमच्यासाठी टेलर मेड असेल. त्यामुळं जर असं झालं तरच लवकरात लवकर रिझल्ट मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की हे औषध 2-3 महिने खा आणि तुझं PCOD, PCOS क्लिअर होईल, असं होणं फारच डिफिकल्ट आहे. त्याच्यासोबत शोधन करून झाल्यानंतर मग तुमची दिनचर्या सेट करणं, तुमच्या आहारात बदल करणं हे सगळं नेसेसरी आहे. म्हणजे जसं तो आजार होताना सगळी गोष्टी त्याला कारणीभूत असतात. ज्या ज्या चुका झाल्यात त्या सगळ्या लेवलवरती आपण करेक्शन केलं तर मग विदाऊट मेडिसिनसुद्धा पेशंट तिथून पुढं प्रॉपर बरा होतोय आणि ज्यांना पण इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असतोय तो सॉल्व्ह व्हायलासुद्धा मदत होते. इन्फर्टिलिटीच्या केसमध्ये आपण निरुह बस्तीसोबत उत्तर बस्ती करतोय. म्हणजे जेव्हा युटरसमध्येच आपण डायरेक्टली मेडिकेटेड ऑइल वगैरे इन्सर्ट करतोय तेव्हा तिकडचा जो लोकल फ्लोरा असतोय तो प्रॉपर व्हायला मदत होते आणि त्यामुळं जर काय मूल होण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल PCOD, PCOSमुळं तर शोधनानंतर उत्तरबस्ती केलं तर रिझल्ट चांगले मिळतात. त्यामुळं जर तुम्हाला यापैकी काही त्रास होत असेल तर जवळच्या वैद्याला भेटा, पंचकर्म करून घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. धन्यवाद.